Hello, friends. This is your story time. So, today we are going to listen a new moral story. Okay, let's start today's story. Name of the story is The Sparrow and the Storm. The Sparrow and the Storm. म्हणजेच चिमणी आणि वादळ. One day, a little sparrow was flying home when dark clouds gathered in the sky. एके दिवशी एक छोटी चिमणी आपल्या घराच्या दिशेने उडत होती आणि तेव्हाच काय झालं, डार्क क्लाउड्स गॅदर्ड इन द स्काय. अगदी काळे कभिन्न असे ढग आकाशामध्ये जमा झाले. अ स्ट्रॉंग स्टॉर्म बिगॅन. आणि एक जोरदार वादळ सुरू झालं. थंडर रोअर्ड. आणि ते वादळ गर्जनाही करू लागलं. अँड रेन पोर्ड हेविली. आणि अत्यंत प्रचंड असा मुसळधार पाऊस सुरू झाला. ऑल द बिग बर्ड्स फ्ल्यू अवे टू फाइंड शेल्टर. जे मोठे मोठे पक्षी होते ते निवारा शोधण्यासाठी त्या ठिकाणी उडून गेले. बट द स्पॅरो वॉज स्मॉल अँड स्लो. परंतु आपली ही जी चिवताई होती ना, ही अतिशय लहान होती आणि शिवाय तिची जी हालचाल होती ती सुद्धा सावकाश होती. शी लुक्ड अराउंड अँड सॉ अ स्मॉल क्रॅक इन अ वॉल. तिने आसपास बघितलं तर त्या ठिकाणी एका घराच्या जे भिंत होती त्या भिंतीला एक छोटासा क्रॅक गेलेला होता. पुढे काय झालं? शी क्विकली फ्ल्यू इन अँड वेटेड पेशंटली. ती पटकन त्या ठिकाणी उडून गेली त्या क्रॅकमध्ये. तिला थोडीशी जागा मिळाली भिंतीमध्ये लपायला आणि त्या ठिकाणी ती गेली आणि पेशंटली अत्यंत अशा संयमाने त्या ठिकाणी ती वाट पाहू लागली. कशाची वाट पाहायला लागली? की पाऊस कधी शांत होतोय किंवा वादळ कधी थांबतंय याची वाट पाहायला लागली. पुढे काय झालं पहा. द स्टॉर्म लास्टेड ऑल नाईट. परंतु ते वादळ रात्रभर चालूच राहिलं. द स्पॅरो वॉज स्केअर्ड बट स्टेड काम. ती थोडीशी घाबरली. चिमणी जी होती ती थोडीशी घाबरली. शी वॉज स्केअर्ड बट स्टेड काम. परंतु ती शांत राहिली. स्टेड काम. काम म्हणजे शांत. द नेक्स्ट मॉर्निंग द सन रोज. दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्य उगवला. अँड द स्काय वॉज क्लिअर. आणि अत्यंत निर्भ्र असं स्वच्छ आकाश दिसू लागलं. द स्पॅरो फ्ल्यू आउट चर्पिंग हॅपीली. आता त्या ठिकाणाहून ती त्या ठिकाणी जी लपून बसली होती ना चिमणी, त्या ठिकाणाहून ती छान आनंदाने गात गात उडाली. चर्पिंग हॅपीली. आनंदाने ती उडाली आणि काय म्हणली? आय डिडंट रन. मी पळाले नाही. आय डिडंट क्राय. मी रडले नाही. आय डिडंट क्राय. मी रडले नाही. आय जस्ट स्टेड स्ट्रॉंग. मी फक्त अत्यंत बलवान अशी राहिले, अत्यंत हिम्मत धरून राहिले, असं त्या ठिकाणी तिने सांगितलं. आता या ठिकाणी बोध जो आपल्याला आहे, गोष्टीपासून जो बोध मिळतोय तो काय मिळतो पहा. इव्हन द स्मॉलेस्ट कॅन सर्वाईव्ह टफ टाइम्स. म्हणजे अत्यंत लहान असलेले प्राणीसुद्धा अशा अवघड प्रसंगी ते त्यांचं सर्वाईव्ह ठेवतात, म्हणजे अस्तित्व राखतात. कशामुळे? तर विथ करेज, धाडस आणि पेशन्स. जो संयम आणि धाडस हे जे दोन गुण असतात, हे दोन गुण जर आपल्या अंगी असतील तर आपण सुद्धा कठीण प्रसंगी वेळ निभावून नेऊ शकतो. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आवडली गोष्ट तुम्हाला? आपण सुद्धा जीवनामध्ये या गोष्टी अंगीकारायच्या आहेत. ठीक आहे, धन्यवाद. बाय बाय.